फ्लॅटच्या दरात बंगलो. साटलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा 7 बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरडमध्ये. मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या 1000 स्क्वेअर फूट दुमजली बंगलोचे स्वप्न साकार करा. बंगल्यासमोर मोकळं अंगण, ग्राउंड फ्लोअरवर पोर्च, प्रशस्त हॉल, सुसज्ज किचन रूम, टॉयलेट बाथरूम, जिन्यावर स्टेनलेस स्टील रेलिंग, फर्स्ट फ्लोअरवर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम, ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर. फक्त 2च बंगलो शिल्लक. त्वरा करा. संपर्क मोबाईल 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे आणि तुम्ही सर्व मान्यवर पत्रकारांचं, आपल्याला माहीत आहे की या कृषी बाजार समितीच्या मार्केटची इथे किती आवश्यकता आहे, किती आवश्यक. उलट न बोलवता हे सगळं मैदान भरलं पाहिजे होतं. हे मार्केट तुमच्यासाठी आहे, इथल्या लोकांसाठी आहे, जिल्ह्यासाठी आहे. 17 टाळ्या वाजल्या. काय मला कळत नाही. अहो मला पण भूक लागली आहे हो, पण बोलायचं थांबत नाही. मला भूक लागली का मी अधिक जोरात बोलतो. आपल्याला काय पाहिजे हो असं कधी मी विचारलं तर, या जिल्ह्यातल्या लोकांना काय हवं आहे, मग त्यांना आनंद वाटेल, त्यासाठी वेळ देतील, मेहनत करतील, कष्ट करतील, ज्ञानाची जोड देतील. कधीतरी सांगा तरी आम्हाला कळू दे. मी अनेक वर्ष माझा जिल्हाच वरोडे फडशेवाडी गाव, इथे आमदार म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मला पाठवलं 90 साली, 1990. हा जिल्हा पाहिला, फिरलो. कठीण होतं. एप्रिल महिना, या महिन्यात तेव्हा चाकरमानी आले तरी त्यांच्या पत्नी यायच्या नाही. पाणी नसायचं, पाणी नसायचं. चाकरमानीचं प्रमाण कमी व्हायचं. पाणी नाही, रस्ते नाही, आरोग्य व्यवस्था नाही, डॉक्टर नाही, शाळा नाही, शाळा असले तर वर्ग नाही, वर्ग असली तर इमारत नाही. काय अवस्था होती हो 90च्या कालावधीत त्या वेळेला. पण आता तसं नाही. 90ला आलो, दरडोई उत्पन्न 35,000. आता 2.5 लाख आहे. मी म्हणतो आणि 2 वर्षांनी 4 लाख करणं कोणाचं हो. खरं म्हणजे सांगायला वेळ कोणीतरी. दरडोई उत्पन्न म्हणजे काय, लोकांना काय बडबडत. दरडोई उत्पन्न काय, GDP काय, हे काय ते काय. हे उत्पन्न आमचं वाढावं असं आम्ही जाहीर करत नाही, तुमचं, जनतेचं. त्यावर आमचं ही सरासरी आहे. आज जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दरडोई 2.5 लाख असेल, 1.5 वर्षानंतर, त्या 2 वर्षानंतर अजून 1.5 लाख वाढलं. राहणीमान कसं सुधारेल. मुलांच्या पोटात चांगले आहार जातील, सशक्त मुलं निपजतील, कुपोषित बालकं निपजणार नाही, सशक्त निकल, चांगला अभ्यास करतील, विविध चांगल्या क्षेत्रात जातील, डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS, उद्योजक होतील. आणि त्यासाठी मी हा उपक्रम केला. दिवस रात्र बोलतोय हो. 90ला सुरू झाला, आजही 12 ते 14 तासाच्या कमी दिवसाला काम नाही करत. काय पडलंय मला, मी व्यावसायिक आहे, मुलं दोन्ही कर्तृत्व नाहीत. मला वाटतं नाही, मी असं असलो तरी माझी लोक चांगली राहिली पाहिजे, रुबाबात जगले पाहिजेत, मुलाबाळांना चांगलं शिकवलं पाहिजे, आजारी पडलं चांगला उपचार व्हायला पाहिजे. या स्तुत्य हेतूनेच मी काम करतो. माझ्या उत्साहात तुमची भर पडू द्या. नाही दादा, आम्ही आहोत. शब्दाने जरी सांगितलं तर मला बरं वाटेल. तर एवढी मोठी लोक तुम्ही थांबलात, तुम्हाला धन्यवाद. आपले प्रमुख पाहुणे कुठून आले, धुळ्याचे आहेत.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्री आहेत. अतिशय सोज्वळ अभ्यासू असा व्यक्तिमत्व. मी 25 वर्ष त्यांना ओळखतो. नितेशने सांगितलं, त्याने आमंत्रण स्वीकार रात्री आले हो, बेरात्री, आणि परत सकाळी माझ्या घरी आले. दादा मी आलोय, जाऊया. हे कोणासाठी कधीतरी विचार करा, हे का होत आहे? हे अधिकारी वर्ग काल तिकडे होते 11 रात्री 12 आज इकडे सगळे आहेत बघा लाईनीत, कलेक्टर साहेबांपासून. आपल्याला माणसाची आणि आपल्यासाठी केलेल्या कामाची जाण असायला पाहिजे, जाणीव असली पाहिजे. कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्यासाठी काय कर, तर हा जिल्हा फार कमी कालावधीत विकसित होईल. एवढंच नाही, महाराष्ट्राच्या नकाशात विकसित जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याचा, सिंधुदुर्गाचा उल्लेख होईल. तरी पुरे महिलांनी वाजवल्या टाळ्या. इकडे दुष्काळ आहे. बांधवांनो, हा उपक्रम हा तुमच्यासाठी यासाठी म्हणालो. तुम्ही पीक जमेल तसं काढता. सरकार हाही प्रयत्न करतोय तुमच्या सर्वांचं उत्पन्न वाढावं, आंबे जास्त धरावेत, आंबे ते सुरक्षित राहावेत म्हणून फवारणी, अमुक तमुक बरेच शोध आणि त्याच्यावर उपाय चालू आहे. त्यावर प्रक्रिया उद्योग करून उत्पादकांना जास्त पैसे मिळावेत. प्रत्येक पीक उत्पादनाला उत्पन्न एकरी वाढावं म्हणून आपले प्रयत्न आहेत. उत्पन्न वाढवा, तुम्हाला आवश्यक ते ठेवा आणि या बाजार समितीच्या मार्केटमध्ये आणा. स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि परदेशात हा माल विकला जावा. तुमचा माल राहता कामा नये. पुढच्या वर्षी अधिक उत्पन्न काढावं ही मनसा तुमच्या मनात यायला पाहिजे. आणि यासाठी उत्पादन आणि विक्री, मार्केटिंग एक समीकरण आहे आणि त्याचा एक भाग आहे. एक उदाहरण देतो, तुम्ही किती फरक पडतो सगळ्या गोष्टी. मुंबई जास्त आंबा जातो, मार्केट चांगलं आहे. मुंबई, कलकत्ता जिथे शहर आहेत, दिल्ली. मी एक डिसेंबर महिन्याच्या कालावधीत एका मित्राकडे डिनरला गेलो जेवायला. मी पत्नी. जेवण झाल्यावर त्याने आईस्क्रीम नाही आणलं, अख्खा आंबा कापून अख्खाच्या अख्खा असा ठेवला. बोला भाई साहब आप कहाँ से लाए? दिसंबर महीना है, हम आम के एरिया में, हम अब तक आम नहीं खाया और आप खाते हैं? नहीं रानी जी, मैं 12 महीना आम खाता हूँ. शिंदे माणूस होता, 12 महीने, उद्योजक मोठा. मेरा कैसे खाते हो बताइए. त्यांची पत्नी आत गेली, एक टीन आणला, डबा. बोला रानी जी, इसमें एक आंबा रहता है, ये बाजार में हम 52 रुपये के लिए खरीदा है. ये आम मैं हमेशा खरीदता हूँ और 12 महीना ये करता हूँ. ये फ्रिज में रहता है. मग चौकशी केली, त्या कंपनीचा ॲड्रेस घेतला, नंबर घेतला. ती फॅक्टरी सुरतला, गुजरातमध्ये. तिथल्या एक अधिकाऱ्याला मी बोलवलं, जरा माझ्याकडे ये, मला माहिती दे. ही कोणती मशीन आहे, पॅकिंग होते, जे आंबे 12 महिने टिकतो, 9 महिने टिकतो, ही कोणती मशीन कुठे उपलब्ध होते, सगळी माहिती. काय किती खर्च होतो पॅकिंगला, एक डब्याला 15 रुपये. तेव्हा आंबा माहिती केली तेव्हा मी 5 रुपयाला क्रॉपटला एक आंबा विकला जात होता. कितीला? 5 रुपये. पॅकिंग किती? 15 रुपये. 5 ने 20. ट्रान्सपोर्ट खर्च 2 रुपये, 22. अन्य मेंटेनन्स अमुक तमुक आहे 3 रुपये, 25. विकतात कितीला? 52 रुपये. 27 रुपये एका आंब्यामागे प्रॉफिट
तो माणूस काढतो. याला प्रक्रिया म्हणतात, प्रक्रिया उद्योग. हे उद्योग पण आपल्याकडे यावेत आणि आपण मार्केटिंग जर केली, नाही 5 रुपये नाही, आमचा आंबा 10 रुपयाने मिळेल, त्याला काय फरक पडत नाही, तो थोडं पुढे वाढवेल. हो, खाणारे लोक आहेत. असे प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक गोष्ट. काजू काढा. आता काजूचा मी पियुष गोयलला बोललो, अरे भाई साउथ अफ्रीका का जो काजू आ रहा है ना, एक साइज ड्यूटी बढ़ाइए, कम नहीं करना, बढ़ाइए. तो कबूल केलं, वाढ. मी त्याप्रमाणे करतो. म्हणजे एवढंच नाही, या मार्केटच्या जवळपास रेल्वे स्टेशन असावं ते आहे, पण इथून कोल्हापूरला जाणारा मार्ग सर्वे झालाय, सुरू झाला नाहीये. मी नितेशला सांगितलं, लवकरच मी वैभववाडी कोल्हापूर ही लाईन मी काम सुरू करायला मंत्र्याला लावेन, मी सोडणार नाही. हे फिरायला जायला नाही, देवीच्या दर्शनासाठी फक्त. तुम्ही काढणारे उत्पन्न, पापड असो, लोणची असोत, आंब्याचे असोत, काजू असोत, यांची प्रक्रिया उद्योग काय काय आंब्यापासून बनवतात. हो, परवा मी नागपूरला गेलो, तो तिथे फेमस एक मिठाईवाला, त्याकडून मिठाई मागवली. त्यात एक होते साहेब, ते आंब्यापासून बर्फी बनवतो. बर्फी सगळ्यात महाग आंब्याची बर्फी. आईस्क्रीमच्या दुकानात सगळ्यात महाग आंब्याचा आईस्क्रीम. तुम्ही पिकवलेला आंबा पिकायला कष्ट किती लागले, खर्च किती लागला आणि कितीला विकला गेला पाहिजे, तुम्ही ठरवलं पाहिजे. त्या मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांना सांगायला, एवढा आमचा खर्च आहे. आपण जे काय खातो, जे उत्पादन आहे देशात, उद्योजक काढतात, त्याआधी आपला खर्च काढतात. आम्हाला एवढा खर्च आला, हा मिळाला पाहिजे. वर 10 ते 15 ते 20% प्रॉफिट ॲड करतात, म्हणजे त्याच्यात समाविष्ट करतात. 15% प्रॉफिट मिळालंच पाहिजे. हमखास हे प्रयत्न आपण करतो आहोत. तुमची साथ पाहिजे. हो, शेती करा, वेगळे पिकं काढा. मी आसामला गेलो होतो, मंत्री झालो. तिथे गेलो मी, तिथे व्यापारी वर्गावर उद्योजकांना बोलत होतो. सभा संपली. काही महिला, काही पुरुष आले. काही महिला 30-40 आल्या. म्हणाल्या, साहब ये देखो, ये देखिए, हम जो चाय में पत्ती डालती है ना, लेमन ट्री, और लेमन ट्री से हम परफ्यूम बनाते हैं. किती कारखाने आहेत? 300. परफ्यूम अत्तर बनवणार कारण सगळे महिला उद्योग आहेत. जगात एक्सपोर्ट करतात. अगरबत्तीच्या स्टिक, बांबूच्या बनवणारे कारखाने 500च्या वर आहेत. आपल्या देशातून अगरबत्ती निर्यात होतात 4000 कोटीच्या. परदेशात पण देव आहे. प्रत्येक गोष्ट बनते, चांगली दिसली, परदेशात जाते. आता बघा, शेगलाच्या झाडाला किती महत्व आलं फार्मास्युटिकल मध्ये. ती शेंगा, शेंगातलं घर, त्याची पानं, त्याची मुळं, सगळ्याची औषधं बनायला लोक बाहेर घेऊन जातात. हा फणस, आपल्या लोक म्हणतात काही मुंबईहून आले वगैरे, अहो काय तुम्ही कोकणची माणसं फणसासारखी. हो, आतमध्ये गरे, हे किती गोड, वर काट्यासारखे, वर फणसास वर काट्यासारखे, आज गोड गरे असतात. आपण खुश होतो ना, वा आपलं केवढं कौतुक केलं. पण ती बी असते, आपण टाकून देतो, खाल्लं का टाकतो. मी मंत्री असताना एक अमेरिकन शिष्टमंडळ आलं. मला म्हणाले, आम्ही जॅक फ्रूट खाओ, हे बीज चाहिए. मी खाओ, कशासाठी? त्यात एक मराठी होता. म्हणजे साहेब, अमेरिकेत आता नवीन एक शोध औषधाचा लागलाय.
की जॅकफ्रूटच्या पावडर बनवायची बियाची आणि त्याची औषध बनवून त्या गोळी बनवून काही पण पावडर जर दिली एखाद्या डायबिटीज पेशंटला तर डायबिटीस बरा होतो. आता आपल्या बिया पण याला दर मिळणार, नाहीतर आपण पावसाळ्यासाठी आता खातो बिया आपल्या कुठेतरी टाकून ठेवतो. मग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भाजीला काय मिळालं नाही काय शोधतो आपण. मग तो सगळ्या हे आम्ही करतोय ना, गांभीर्य घ्या, काहीतरी उद्योग करा. काय मी तिथून आसावून येताना 2,000 रोपं आणली बांबूची आणि त्या गवती चहाची पण वाटली मी वेगळ्या ग्रामीण भागात. लावली की नाही मला माहीत नाही. आपल्याकडे गवती चहा कुंडीत वाढवतो, शेतात बितात नाही आवडत का. आपल्याला काही सर्दी झाली तरच घालायची आहे चहात, अन्यथा नाही. तिकडे बघा संसार चालत आहेत गवती चहावर. बांबू इंडस्ट्री आली आसाममध्ये. असे नवीन उद्योग, हे सगळं मोकळं दिसतंय रान. या बांबूला काय किंमत आहे दिसतात झाडं मला माहीत नाही. कलेक्टर साहेब तुम्ही पाहतात, आमच्या MIDCला सांगा ॲक्विशन करा. काही नाही होत आहे, ॲक्विशन करा. इथे इंडस्ट्री येऊ दे, छोटे मोठे कारखाने येऊ दे, प्रक्रिया इथल्याच पिकांची प्रक्रिया उद्योग इथेच होऊ दे, मार्केटिंग इथून होऊ दे. पैसे मनीष फार छान आहे, बँक चालवतो. त्यांनी दिले 2.25 कोटी, बरोबर ना. पाहुणे हुशार आहे. म्हणजे 2.25 मार्केटिंग उलाढाल होईल. उद्या सांगणार अकाउंट आमच्याकडे खोला. उत्पन्न वाढवलं त्याच्यात आम्हाला आमच्याकडे पण दिसलं पाहिजे ना. तिकडे पाठवताना मी त्याला चेअरमन बनवताना मला हे माहीत नाही, एवढा धूर्त माणूस आहे, दूरदृष्टीचं. छान, मला आवडतं, अभिनंदन कर. त्यांनी दिलं म्हणून मी भाषण करू शकलो. त्यांनी पैसे दिले कोट्याने म्हणून भाषण करू शकलो. तसा आमचा तुळशीदासराव राणी खटपटे माणूस, काही ना काही करत असतो. आम्ही आपली चेष्टा आपली करतो किंवा काहीतरी करायचं, मेहनत करायची, शेतीमध्ये करा, कशामध्ये करा. कॉपरेटिव्ह इथे कॉपरेटिव्ह वाढावी. आपल्या एकट्याला जमलं नाही महिलांनी. आपल्या देशात 14% फक्त महिला उद्योजक आहेत. चला सुरू करा. कलेक्टर साहेब तुमच्या उद्योगचा अधिकारी आहे ना, मार्गदर्शनाला पाठवा. कृषीवाल्याला मार्गदर्शन करायला पाठवा. अरे सांगू दे ना कशात काय पिकतं, एकरी कोणतं उत्पन्न येतं, त्याचं काय बनतं. आजकाल लोक ना काही विकत घेतलं बघतात, प्रोटीन काय, हे खाल्ले आणि प्याल्याने आपल्या शरीराला काय फायदा, कुठलं जीवनसत्व मिळतं लोक पाहतात. मार्गदर्शन करा ना. हाय गव्हर्नमेंटच्या वेगळ्या योजना अधिकारी सांगितलं पाहिजे. मला तर सवय, मी काही खाण्यापूर्वी जंगली आहे काही जेव्हा लोक आणतात, दादा ही भाजी खा, हे अमुक खा. हे आमच्याकडे एक डॉक्टर आहे कुळकर, तर हे बाबा लॅबमध्ये जा आणि याच्यात काय विटॅमिन्स आहे सांगा, खाऊ की नको ते सांग. दादा ना याच्यात हे आहे, त्यात बी आहे, हे याला उपयुक्त आहे, हे हार्टसाठी आहे, हे लिव्हरसाठी आहे, स्नायूंसाठी आहे. आपण शिकलेले बरेच आहेत पण इथपर्यंत जात नाही. गुगलवर तर कोणच जात नाही. गुगलवर सगळं ज्ञान आहे. मी काय करावं, कोणते उद्योग, किती नफा तोटा, हे करा. कामाला लागा, उत्पन्न वाढवा. कार्यक्रम येऊन शोभा वाढवली, उत्पादन वाढवा, सुखी समाधानी संसार व्हावा. आपली मुलं डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर वगैरे उद्योजक व्हावी, त्यासाठी चांगलं शिक्षणाची आवश्यकता. या जिल्ह्यात सगळ्या प्रकारचं शिक्षण मी सुरू केलं आहे. तालुक्याला इंग्लिश मिडियमपासून इंजिनियर, आता बघा कणकवलीच्या कॉलेजमध्ये 1800 इंजिनियर आता शिक्षण घेतात. अगोदर घेतले ते वेगळे. मेडिकल कॉलेजमध्ये 750 आता डॉक्टर बनणार. हॉस्पिटल झालं 750.
कॉटचं, हे सगळं होतं आहे. नवल कोणाला आहे हो? हे बाहेरचे लोक येतात, अहो आमचे दादा असे, ते अमुक आहे तमुक आहे, आमचे 2-4 लोक कौतुक करतात, दादा दादा दादा. मी भारावून जाणार नाही, कौतुक करतात म्हणून फार काय मी कोणतरी नाही. मी नॉर्मल माणूस आहे, सर्वसाधारण समाजसेवक. मुख्यमंत्री असताना पत्रकारांना विचारलं, अहो साहेब तुम्ही अमुक, बोला साहेब नाही, मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे, मी साहेब नाही. आजही आज आमचा नितेश हे पाहतात मी किती तास काम केव्हापासून आत्तापर्यंत करतोय, कशा स्वरूपाचं काम, आणि त्यांनी तसंच काम सुरू केलं आहे. जे पेरतो तेच उगवतो, जे पेरलं ते दिसतंय तुम्हाला. तुम्ही सांगा कसं पीक आहे ते, टाळ्याच नाही. एवढं चांगलं वाक्य. पुढचा विचार कर, मग या विभागात आलं तर काय चांगली वाक्य शब्द कोणती. का पत्रकार असो, जास्त बोलत नाही, परत येईन. दुपार झाले, ऊन आहे. आमच्या साहेबांनी, नितेश राणेंनी आता मीटिंग ठेवली आहे 3 वाजता. रात्रीची संपली, कालची 11-12 वाजली. त्यामुळे मला थांबावंसं, मला बोलावंसं. मी काय भाषण करायला आलो, बोला भेटूया, तरी बरेच दिवस झाले या लोकांना भेटलो नाही. कशा आहात, परिस्थिती कशी आहे, अडचणी आहेत का, प्रगतीकडे जात आहे का, उत्पन्न वाढवा ना, थोडं थोडं वाढवा, एकदम नाही होत लाखांनी. 500 वाढतील, 1000 वाढतील, दर महिना 2000 वाढतील. या 2 वर्षात 1.5 लाख तुमचं उत्पन्न वाढल्यास काय तुमच्या जीवनात परिणाम होतील त्याचा विचार करा. गोव्याच्या लोकांचं दर उत्पन्न 5,50,000 गोव्याचं. तामिळनाडूचं 3.5 लाख आहे. गुजरात 3 लाखापर्यंत पोहोचला आहे. बांधून अमेरिका जगातलं सगळ्यात मोठा देश. आपण कुठे आहोत? लाखात 2-2.5 लाख. अमेरिका 54 लाखचं जीवन जगताय. ते रुबाबात दिसतात ना, सुटाबुटात फिरतात, तेवढं होतं. किती वर्षाचं उत्पन्न? कमीत कमी 54 लाख. चायना 36 लाख. ब्रिटन हे 45-42. सिंगापूर का देश 25-26 लाख आहे दर उत्पन्न. माणसं करू शकतात, घडू शकतात. मी तुम्हाला सांगायला आलो, भेटा आलो, सांग हे करा. सध्या पुरुष महिला फरक नाही उत्पन्न वाढवायला. अनेक उद्योग तुम्ही करू शकता. हे उत्पादन शेतीतले काढणं आणि त्या पिकाला उत्पन्न वाढवण्यासाठी प्रक्रिया उद्योग करणं हे महिलांचं काम. मग चला सुरू व्हा. हे जे करत असताना नितेशना एक काम चालू राहील. एक कोणातरी चांगला शिकलेला मुलीला बसव. आपल्या जिल्ह्यात काय होतं, कोणते उद्योग सुरू होऊ शकतात, शेती मालापासून काय काय बनवतात. मी एकदा विमानातून येत होतो, मला माहीत नव्हतं तुप्पट. अरे एअरहोस्टेसला विचारलं, बा खायला काय का, भूक लागली होती. आहे सर, आहे ना. काय आहे ती? महाराष्ट्रात. मला बोलते तांदळापासून वेफर बनवलेले आहेत. मी पहिल्यांदाच तांदळापासून वेफर तुम्ही ऐकले का? मस्त पिशवीत पॅक केलेले अंडे दिले. काय नाही, कोलमी आपण अशीच खातो, शिजवली, कोकमा मसाला टाकला, खा. पण काही लोक सिंगापूर, बँकॉक त्या पट्ट्यात समुद्रात येणार, ही कोलमी मशीनमध्ये घालतात आणि बाहेर वेफर बनवून येते, पॅकेटमध्ये पॅक करू. आपण फक्त $1 टाकला, 1 पॅकेट बाहेर गाडीत घ्या आणि रस्त्याने खात चला. काय बनवत नाही ते. आपल्याकडून माल घेतात आणि त्याचे अनेक प्रोडक्ट बनवतात आणि त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवतात. चला, शब्द आता उच्चारणं कठीण होत आहे. परत आलो तर भेटेन काय वाढवलं होतं इकडे म्हणेन.
नवीन काय सुरू केलं काय हो? नवीन भाताचं पीक आणलं का? उत्पन्न निदान 1 क्विंटल वाढेल एकरामध्ये. काय कडधान्य घालता का तुमच्यापुरते तरी? साधी मसाल्याची काही झाडं माड असेल, मिरीचं झाड एक तरी लावता का? हे विचार तुम्ही हे करा. बरंच उत्पन्न घेण्यासाठी मी मला कामधंदा नसताना सकाळी अर्धा 1 तास फिरतो. तुम्ही जागा बघा किती मिरीची झाडं मसाल्याची लावली. नोकरांना सांगतो एवढं करा, तुम्ही करायला काही असो. परत भेटू. आज तुळशीदास राणे, नितेश राणे आणि सर्व आमचे अधिकारी कलेक्टर ऑफिसपासून ते मंत्रालयापर्यंत आमचे रावल साहेबांपर्यंत सगळ्यांनी हे उदाहरण आमच्या जिल्ह्याला दिलं. रावत साहेब, हा जिल्हा तुमचा ऋणी राहील कायमस्वरूपी. अहो यांच्या अन्नदान हे मोठं दान आहे. घरात उत्पन्न वाढून शिजेल ना आणि मुलं खातील, लोक खातील, तुमची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. मालवणी लोक प्रेमळ पण आहेत आणि जाणीव ठेवणारे आहेत. स्वभाव थोडा भांडखोर आहे पण अवेळी आहे, योग्य वेळी नाही आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.